मित्रांनो, आता आपण बीजगणितातील वर्ग समीकरणे मधला सराव संच 2.4 जो की मूळ काढण्याच्या संदर्भात आहे सूत्र पद्धतीने त्यातील गणित पाहणार आहोत. ह्यामध्ये पहिला प्रश्न आहे की दिलेल्या वर्ग समीकरणाची वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत तुलना करून एबीसीच्या किमती लिहायच्या आहेत. तर इथे पहिला प्रश्न आहे, पहिलं गणित आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. मग मी याच्यातून 1 मार्कासाठीचा प्रश्न असा येतो या अशा प्रकारच्या गणितावर बोर्डाच्या परीक्षेला. त्याच्यातही असंच म्हणते की सामान्य रूपासोबत तुलना करून एबीसीच्या किमती काढा. म्हणजे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्यासोबत तुलना करायची तुम्हाला दिलेल्या समीकरणाची. मग दिलेलं समीकरण लिहिलं, नंतर दिलेल्या वर्ग समीकरणाची सामान्य रूपात सोबत म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करून मग तुलना केली की तुमच्या लक्षात येईल इथे वर्ग x चा आहे, इथे वर्ग x चा वर्ग आहे, म्हणजे ह्याच्यातही चल x आहे, ह्याच्यातही चल x आहे. तर x चा वर्गचा सहगुणक सामान्य रूपात आहे a आणि इथे x चा वर्गचा सहगुणक काहीही नाही म्हणजे काय असतो 1, म्हणजे a ची किंमत 1 झाली. नंतर ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक सामान्य रूपात b आहे. इथे दिलेल्या प्रश्नात ज्या चलाचा घातांक 1 आहे, ज्या चलाचा घातांक 1 आहे, इथे पण ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक इथं -7 आहे म्हणजेच b ची किंमत -7 झाली. इथे स्थिरांक c आहे सामान्य रूपात, इथे स्थिरांक मग काय होईल 5, म्हणजे ज्याच्यासोबत चल नाही त्याला म्हणलं आपण स्थिरांक, म्हणजे c ची किंमत झाली 5. अशा पद्धतीने 1 मार्कासाठीचा प्रश्न सोडवायचा आपण. दुसरं गणित होतं 2m वर्ग बरोबर 5m वजा 5. आता ह्या गणितात आधीच सामान्य रूपात नाही दिलेलं वर्ग समीकरण, तर त्याला सामान्य रूपासारखं आणायचं. मग हे दोन्ही पद बरोबर चिन्हाच्या या बाजूला आणू, म्हणजे जेणेकरून बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त 0 पाहिजे आपल्याला. हे दोन्ही पद इकडे आणले तर यांचे चिन्ह बदलतील. 5m इकडे अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आलं तर वजा झालं. 5 इकडे वजा आहे, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आला तर तो अधिक झाला. मग आता हे समीकरण सामान्य रूपात आलं, मग याची सामान्य रूपासोबत तुलना करा, म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. तर इथे चल x आहे, इथे याच्यात चल m आहे. मग वर्ग वालं पद हे आहे चलाचं, याच्यात हे आहे. मग इथे x वर्गचा सहगुणक a आहे, इथे m वर्गचा सहगुणक 2 आहे, म्हणजेच a ची किंमत 2 झाली. इथे ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक b आहे, इथे ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक -5 आहे, म्हणजे b बरोबर -5 झाला. इथे स्थिरांक c आहे, म्हणजे ज्याच्यासोबत चल नाही तो c आहे. मग इथे ज्याच्यासोबत चल नाही तो 5 आहे, तर मग याचा अर्थ c बरोबर 5 झाला. तिसऱ्या गणितात y वर्ग बरोबर 7y आहे. मग 7y बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या म्हणजे उजव्या बाजूला फक्त 0 मिळेल. तर 7y चं चिन्ह इकडे अधिक आहे, इकडे आलं तर ते वजा होईल. y वर्ग वजा 7y बरोबर 0. आता ह्या समीकरणात दोनच पद आहेत, तुम्ही दोन पद राहू दिले किंवा तिसरं पद लिहून त्याला 0 लिहिलं तरी काही फरक नाही पडणार. मग आता या वर्ग समीकरणाची सामान्य वर्ग रूपासोबत तुलना करू, वर्ग समीकरणाच्या म्हणजे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. मग इथे चल वर्गवालं जे चल आहे त्याचा सहगुणक a आहे, इथे वर्गवाले चल जे पद आहे त्याचा सहगुणक 1 आहे, म्हणजे a बरोबर 1 झाला. नंतर ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक b असते सामान्य रूपात, इथे ज्या चलाचा घातांक 1 आहे त्याचा सहगुणक -7 आहे, म्हणजेच b ची किंमत -7 झाली. इथे 0 आपण घेतलाय तिसरं पद, इथे स्थिरांक c असते, इथे स्थिरांक 0 आहे, याच्यासोबत एक चल नाही म्हणजे c ची किंमत 0 झाली. अशा पद्धतीने तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न येतो परीक्षेला, तो अशा पद्धतीने सोडवायचा आहे. चला आता प्रश्न दुसरा, ज्यामध्ये आपल्याला मूळ काढायचे आहेत वर्ग समीकरणाची सूत्र पद्धतीचा वापर करून. इथे प्रश्न दुसरा आहे, सूत्र पद्धतीने खालील वर्ग समीकरणे सोडवा. ठीक आहे ना. त्यातलं पहिलं गणित आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. या आता आपल्याला सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे. याला सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठीचं सूत्र असं आहे, कोणत्याही वर्ग समीकरणात जो चल असेल त्या चलाची किंमत किंवा त्या चलाचं ची उकल बरोबर काय, तर सूत्र आहे वजा b अधिक वजा वर्गमूळाच्या आत b वर्ग वजा 4ac. हे पूर्ण तीन हे दोन्ही पद वर्गमूळाच्या आत आहेत हा, म्हणजे b चा वर्ग पण वजा 4ac पण. काही मुलं याला असं लिहितात b वर्ग हे वजा 4ac बाहेर जाते. ठीक आहे ना. तर हे चुकीची पद्धत आहे लिहिण्याची, अशी पद्धत लिहिण्याची नसते. जे इथं लिहिलंय मी अशा पद्धतीनेच लिहायचं आहे तुम्हाला. नंतर या दोघांच्याही छेदात, यात आता हे एक पद आहे हे एक पद आहे, मधात अधिक किंवा वजाचं चिन्ह आहे आणि या दोघांच्याही छेदात इथे आहे 2a.
ठीक आहे ना. हे सूत्र आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. कोणत्याही वर्ग समीकरणाचं मूळ काढण्यासाठी तुम्हाला सूत्र पद्धतीनं सोडवायचं असल्यास हे त्यात वर्ग समीकरणाचे दोन मूळ आहेत. हे दोन आहेत ऍक्च्युली. इथे अधिकचं चिन्ह घ्या एकदा आणि एकदा इथे वजाचं चिन्ह घ्या. म्हणजे असे दोन मूळ तुम्हाला वर्ग समीकरणाचे या सूत्रानुसार मिळतात. या सूत्रात काय आहे? ए बी सी है ना. ए बी सी आहे ना, असंच आहे सगळे. म्हणजे वर्ग समीकरणाची तुलना करून जे आपण पहिलं गणित सोडवलं त्याच्यातून एबीसी पहिला प्रश्न सोडवला आपण प्रॅक्टिस सेट 2 म्हणजे सराव संच 2.4 मधला जो पहिला प्रश्न सोडवला आपण त्याच्यात काय पाहिलं आपण की तुलना करून एबीसीच्या किमती काढा. तर त्याच्या नंतरचा भाग आहे हा. म्हणजे जर तुम्ही आता वर्ग समीकरणाची तुलना करून एबीसीच्या किमती काढल्या असतील तर आता तुम्ही त्याची मूळ या सूत्राचा उपयोग करून काढू शकता. फक्त तुम्ही त्या काढलेल्या किमती इथे त्याच्या जागेवर ठेवा आणि याला सोडवा. ठीक आहे ना. जसं की आता हे गणित पाहू आपण. दिलेलं समीकरण आहे, याच्यातून आधी एबीसीच्या किमती काढू. ठीक आहे ना. मग एक्स वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0 ची वर्ग ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. मग आधी तुलना करून दिलेलं समीकरण आधीच सामान्य रूपात होतं म्हणून डायरेक्ट आता त्याची तुलना करायची. मग तुलना केल्यावर ए ची किंमत मिळते तुम्हाला 1, बी ची किंमत मिळते तुम्हाला 6 आणि सी ची किंमत मिळते तुम्हाला 5. हे आधी आपण प्रश्न पहिल्यातले 3 गणित करून पाहिले, त्याच्यातही होत आहे. चला आता एबीसीच्या किमती माहित झाल्या. मग आता किमती माहित झाल्या, मग हे सूत्र लिहा आणि सूत्रात त्या किमती ठेवा. मग सूत्र वापरू. सूत्र काय? एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेदात 2a. आता इथून पुढे जे आहे ना, तुम्ही दोन पद्धतीने हे गणित करू शकता. एक तर आधी बी वर्ग वजा 4ac ची किंमत सोडून घ्या. म्हणजे ह्या किमती तुम्हाला माहित झाल्या, ते बी च्या जागेवर बी ची किंमत वजा 4a ची किंमत सी ची किंमत याला कुठेतरी बाहेर बाजून इथं सोडून घ्या वर आधी, आणि मग ती किंमत इथं रेडीमेड ठेवून द्या. असं करू शकता तुम्ही. तसं नसाल करत तर मग आधी सूत्र लिहा आता आणि मग सूत्रात ह्या किमती इथं ठेवून द्या. आता मी या पद्धतीने करतो सध्या, नंतर पुन्हा ते तुम्हाला दुसरं पण ते पण करून दाखवतो. मग ठीक आहे. आता मग सूत्रात त्या आता किमती ठेवू. मग मी लिहितो किमती ठेवू. मग बीच्या ऐवजी काय लिहू शकतो मी? 6 वजा आणि बीच्या जागेवर मी ठेवणार 6. हा अधिक वजाचं चिन्ह, नंतर वर्गमुळाच्या आत बीचा वर्ग, बी म्हणजे किती आहे? 6. मग 6चा वर्ग वजा 4 गुणिला ए गुणिला सी असा आहे. मग ए ची किंमत काय? 1. ए च्या जागेवर ठेवला मी 1. नंतर सी ची किंमत काय? 5 असं. आणि आता छेदात 2 गुणिला ए, 2 गुणिला ए म्हणजे 2 गुणिला ए च्या जागेवर काय लिहितात तुम्हाला? ए ची किंमत काय आहे? 1. ठीक आहे. अशा पद्धतीनं आता हा वजा 6 हा अधिक वजा, आता हे वर्गमुळाला सोडून घेऊ आधी. आता 6चा वर्ग किती? 36 वजा 4 1 4 4 5 20 आणि याच्या छेदात दोघांच्या पण मिळून 2 गुणिला 1 म्हणजे 2. इथपर्यंत ठीक आहे. काय केलं मी? सूत्र वापरलं. सूत्रात त्या किमती ज्या एबीसीच्या काढल्या त्या ठेवल्या. ठीक आहे ना. आणि मग सोडवत चाललो आता पुढं. मग आता एक्स बरोबर वजा 6 अधिक वजा वर्गमुळात काय उरते पहा? 36 वजा 20 किती होतात? 36 मधून 20 गेले तर 16 छेदात 2 गुणिला 1 म्हणजे 2 आला. एक्स बरोबर वजा 6 आता अधिक वजा इथे 16 वर्गमुळात आले, पण 16 ही वर्गसंख्या आहे म्हणजे ती वर्गमुळातून बाहेर येऊ शकते. तिचं होऊ शकते 4 छेदात 2 झालं. आता इथून पुढे तुम्हाला ही चिन्ह एकदा अधिक घ्यायचंय, एकदा वजा घ्यायचंय, म्हणजे हे दोन मुळं मिळू शकतात तुम्हाला. जसं की इथे वजा 6 अधिक 4 घेतला आपण आणि छेदात 2, किंवा एक्स बरोबर आता वजा घेऊन पाहू. वजा 6 हे चिन्ह आहे, हे वजा घेऊ. वजा 4 छेदात 2. तर एक मूळ काय होईल? वजा 6 अधिक 4 या दोघांचे चिन्ह वेगळे असल्यामुळे वजा बाकी होईल. 6 तून 4 गेले, वजा 2 उरले. वजा 2 छेदात 2. मग याचा जर का भाग केला तर काय उरते? वजा 1. याला एक मूळ. किंवा
इकडे दुसरं मूळ काढू. दुसरं मूळ कसं काढता येईल? x बरोबर -6 आणि -4 दोघांचे चिन्ह सारखे असल्यामुळे दोघांची बेरीज होईल, म्हणजे काय येईल? -10 मोठ्या संख्येचं चिन्ह आणि याला भाग दिला तर काय येईल? -5. अशा पद्धतीनं आपल्या वर्ग समीकरणाचे दोन्ही मूळ माहित झाले. काय काय आहेत ते? -1 आणि -5. -1 आणि -5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मूळ आहेत. ठीक आहे ना? वर्ग समीकरणाची मुळे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सूत्राचा उपयोग करून दिलेलं वर्ग समीकरणाची मूळ काढायचे. आता हे जर का मी समजा हे सूत्र इथं न वापरता आधी बी वर्ग वजा 4ac सोडवलं असतं तरी हे चाललं असतं, कारण बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथं याच्यात टाकल्यानंतर किती आली? ही किंमत म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची, ही किंमत म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची, म्हणजे 16. याला बाहेर जरी सोडवलं असतं मी कुठं इकडं इथं याच्यानंतर एबीसीच्या किमती माहीत झाल्यानंतर बी वर्ग वजा 4ac ची जरी वेगळी किंमत काढून घेतली असती आणि नंतर इथे ठेवली असती तरी ती इथं 16 आली असती, वर्गमुळाच्या आत 16 आली असती. मग मी इथं 16 लिहून टाकले असते इथं, याच्याऐवजी हे पुन्हा हे गुणाकार वजाबाकी न लिहिता इथं 16 लिहिले असते आणि मग इथून पुढे तेच आलं असतं, याच्यात काही बदल नसता झाला. तरी मी करून दाखवतो तुम्हाला. जसं की बघा आता इथून पुढे काय सांगितलं मी? आता एबीसीच्या किमती माहित झाल्या की त्या सूत्रातला जे वर्गमुळाच्या आतले पद येतं त्याची किंमत काढून. आता बी वर्ग वजा 4ac बरोबर काय लिहिता येईल? बी वर्ग वजा 4ac बरोबर पहा, बीच्या जागेवर बीची किंमत ठेवा. बीची किंमत आहे 6, म्हणून 6चा वर्ग, बीचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग वजा 4 गुणिला a, a ची किंमत काय? 1 गुणिला c है ना, c ची किंमत काय? 5. याला सोडवा, पहा काय 6चा वर्ग 36 वजा 4 1 4 आणि 4 5 20, किती झाले हे? 16. 36 मधून 20 गेले. ठीक आहे, आता सूत्र वापरू. आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला माहित झाली. बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली 16. मग आता सूत्र वापरू. सूत्रात ठेवू. सूत्र काय होतं? x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac छेदात 2a हे सूत्र होतं. मग याच्यात आता किमती ठेवा, म्हणजे बी ची पण ठेवा, ए ची पण ठेवा आणि हे बी वर्ग वजा 4ac ची किंमत आपण काढली ती पण ठेवता येईल. म्हणजे काय होईल? वजा बी म्हणजे बी किती आहे? 6 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac च्या जागेवर काय लिहिता येईल आपल्याला आता? 16 छेदात 2a म्हणजे 2 गुणिला 1. ठीक आहे, हेच आधीच्या पद्धतीत पण असं चालू होतं आपलं. आता पुढं याला जर का सोडवतो म्हणलं तर x बरोबर काय ते? x बरोबर हे वजा 6 अधिक वजा वर्गमुळात 16 म्हणजे किती? 4 वर्गमुळाच्या बाहेर आणि खाली 2a म्हणजे किती? 2. 2 गुणिला 1 म्हणजे 2. ठीक आहे, हे चालेल ना. आता हे जेव्हा आलं होतं आपलं तेव्हा आपण काय केलं? याला हे पद जेव्हा आलं होतं आधी आपण सोडवलं तेव्हा याला सेपरेट केलं. सेपरेट म्हणजे वेगळं वेगळं लिहिलं. एकदा आधी घेऊन लिहिली हीच संख्या आणि एकदा वजा घेऊन लिहिलं. मग याच्या खाली आपल्याला हे लिहिता येते, x बरोबर वजा 6 अधिक 4 छेदात 2, किंवा आता वजा घ्यायला लागेल x बरोबर वजा 6 इथलं चिन्ह वजा अधिक 4 छेदात 2. मग याला घेऊन तुम्ही सोडवलं, x बरोबर वजा 6 तून 4 गेले वजा 2 उरले छेदात 2, ह्याचा भाग गेला, x बरोबर वजा 1 आलं. आणि इकडे पण तसंच केलं, वजा 6 आणि वजा 4 वजा 10 झाले, वजा 10 छेदात 2 म्हणजे वजा 5 झाले. मग मूळ हेच. ठीक आहे ना. तर काही पण केलं तरी उत्तर एकच येणार आहे. तुम्ही आधी बी वर्ग वजा 4ac सोडून घेतलं, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढली, मग सूत्र लिहिलं, सूत्रात ती बी वर्ग वजा 4ac च्या जागेवर ठेवली आणि नंतर सोडवत गेलं तरी तसंच होणार आहे. किंवा तुम्ही वेगळीकडे बी वर्ग वजा 4ac ची किंमत न काढता वर्गमुळाच्या आत ठेवून सगळ्या किमती सोडवलं तरी उत्तर तेच येणार आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या गणिताला पण आपल्याला सूत्र पद्धतीने सोडवून मूळ काढायचे आहेत. ठीक आहे ना.
मग ठीक आहे, चला. तर पहिले दिलेलं जे गणित आहे, दिलेला जे प्रश्न आहे, तो सामान्य रूपात आहे का ते पाहून घ्या. तर तो आहे. मग तो जर का आधीच दिलेला असेल तर आता त्याची तुलना करायची सामान्य रूपासोबत. ठीक आहे ना, पहिली पायरी आपली की दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपात आहे का, नसेल तर त्याला करून घ्या. दुसरी पायरी त्याची तुलना करायची या सामान्य रूपासोबत. बघा आता इथे चलाचा वर्ग असलेला पदाचा सहगुणक ए आहे, इथे एक आहे म्हणजे ए ची किंमत एक झाली. चलाचा घातांक एक असलेल्याचा सहगुणक बी आहे, इथे एक्स चा सहगुणक -3 आहे म्हणजे बी ची किंमत -3 झाली. सी म्हणजे स्थिरांक, स्थिरांकाची किंमत इथं -2 झाल्या एबीसीच्या किमती. आता सेपरेट सोडून पाहतो म्हणलं बी वर्ग वजा 4ac याची किंमत जर का तुम्ही वेगळीकडे काढतो म्हणलं तर तसं पण करता येईल, किंवा मग डायरेक्ट हे सूत्र वापरलं त्यामध्ये ठेवल्या किमती तरी सोडत नाही. चला असं आधी आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून पाहू. काय होईल, बी ची किंमत, बी चा वर्ग करायचा आपल्याला, मग बी ची किंमत काय -3 चा वर्ग वजा 4 गुणिला ac, 4 गुणिला ए किती आहे 1 आणि सी किती आहे -2, असं आपण लिहून ठेवलंय. आता -3 चा वर्ग काय होते +9 है ना, 3 +3 चा वर्ग पण 9 होते, -3 चा वर्ग पण 9 होते. ठीक आहे, इकडे वजा गुणिला वजा झालं, अधिक 4 1 4 आणि 4 दोन्ही 8. बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली बघा, 8 आणि 9 किती 17. बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली 17. आता सूत्राचा उपयोग करायचा, सूत्रात ठेवायचं आहे बी वर्ग वजा 4ac आणि एबीसी च्या किमती सगळे. मग सूत्र माहिती आहे आपल्याला, x बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि सगळ्याच्या छेदात 2 आहे. मग आता इथे वजा बी, बी ची किंमत काय आपली -3, मग मी ते लिहितो -3 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac, पण बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती होती 17, मग मी ती लिहिली. छेदात 2 गुणिला ए, 2 गुणिला ए म्हणजे किती 2 गुणिला 1. समजलं? ठीक आहे ना. आता याला सोडू, याला सोडवायचं म्हणजे काय करायचं मग पुढं पहा, एक्स बरोबर आता हे काय झालं वजा वजा +3 झाले आणि अधिक वजा वर्गमुळातून 17 बाहेर येत नाही, 17 कशाचा वर्ग नाहीये त्याच्यामुळे ते त्याचं वर्गमूळ निघणार नाही. छेदात 2 गुणिला 1 म्हणजे किती झाले 2. कळलं झालं. आता याच्यापेक्षा सोपं त्याला करता येणार नाही, त्याच्यामुळे काय करायचं त्याचं चिन्ह आता फोडून घ्यायचं आणि 2 वेळा लिहायचं. म्हणजेच एक्स बरोबर 3 अधिक वर्गमुळात 17 छेदात 2, किंवा दुसरं मूळ काय होईल एक्स बरोबर 3 जसेच्या तसे, फक्त इथं आता मधातलं वजाचं चिन्ह आणि वर्गमुळात 17 छेदात 2. मग झाले हे दोन मूळ, 3 अधिक वर्गमुळात 17 छेदात 2 व 3 वजा वर्गमुळात 17 छेदात 2 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. समजलं? अशा पद्धतीने. तिसरं गणित काय आहे, 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0. याला आपल्याला सूत्र पद्धतीने सोडवून मूळ काढायचे आहे. मग हे दिलेलं समीकरण हे आधीच आपल्याला सामान्य रूपात दिलेले आहे, म्हणजे 3m वर्ग अधिक 2m वजा 7 बरोबर 0 हे सामान्य रूपात आधीच दिलेलं असल्यामुळे याची आता आपण डायरेक्ट एक सरळ लगेच तुलना करू सामान्य रूपासोबत. मग ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत या समीकरणाची तुलना करू. a ची किंमत काय येते 3, b ची किंमत काय येते 2 आणि c ची किंमत काय येते -7. मग आता हे किमती या सूत्रात ठेवून देऊ. आपल्याला सूत्र माहिती आहे, सूत्र काय आहे, या वर्ग समीकरणाची मूळ काढायची असतील तर m बरोबर येईल. आधीच्या गणितात आपण चल जर का x असेल तर तिथे x बरोबर लिहिलं, y असेल चल तर y बरोबर लिहायचं. इथे m आहे या समीकरणात म्हणून m बरोबर लिहायला लागलो मी. ठीक आहे ना. मग वजा बी अधिक वजा हे आपलं सूत्र वर्गमुळात बी वर्ग वजा 4c छेदात 2a. आता याच्यात किमती ठेव. किमती काय आहेत पहा, बी ची किंमत काय आहे 2, मग इथे आला 2 अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग, बी चा वर्ग म्हणजे काय 2 चा वर्ग वजा 4ac, एक आहे 3 आणि c काय आहे -7. याला सोडवायचं आता. बघा छेदात 2a, 2a म्हणजे 2 गुणिला 3. इथे सोडू आपण, हा 2 जसाच्या तसा लिहिला, अधिक वजा वर्गमुळाच्या आत 2 चा वर्ग म्हणजे 4, हे वजा गुणिला वजा झाले अधिक, 4 त्रिक 12, 12 7 84, छेदात 2a म्हणजे 3
गुणिला 2 किती झाले 6. हे कळलं का? काहीच नाही, सूत्र लिहिलं, सूत्रात ह्या किमती मांडल्या ज्याच्या जागेवर त्याची किंमत. ठीक आहे ना. आता इकडे पुढे सोडूया. हा -2 जसाच्या तसा, अधिक वजा 84 अधिक 4 किती झाले 88, छेदात 2 गुणिला 3 झाले होते 6. आता 88 चे असे अवयव पाडा ज्या अवयवातून एखादी तरी पूर्ण वर्गसंख्या असेल आणि ती मग तुम्ही बाहेर काढू शकाल वर्गमुळाच्या. जसं की 22 चूक 88, यातला 4 ही पूर्ण वर्गसंख्या असल्यामुळं ती 4 ही बाहेर येऊ शकते. मग हा 2 जसाच्या तसा अधिक वजा वर्गमुळातला 4 जर का बाहेर आला तर तो वर्गमूळ 4चा 2 आणि ह्या 22 जसाच्या तसा, छेदातले 6 पण जसेच्या तसे. आता इथे 2 जागेवर 2 आहेत, मग हे 2 आपण कॉमन काढू. उरते काय? सामायिक काढू. इथे उरते काय? -1 अधिक वजा वर्गमुळात 22 उरतील, कारण यातला 2 आपण सामायिक काढलाय है ना. इथे 6 आहे, मग या 2 सोबत या 6 ला कट करू. 2 बेत्रिक 6 झाले. मग इथे आता काय येईल? m बरोबर -1 अधिक वजा वर्गमुळात 22 छेदात 3 झालं. याला अजून सोपं करता येणार नाही, कारण 22 चे अवयव असे काही पडणार नाहीत ज्याच्यामुळे तुम्ही की वर्गमुळातून काही संख्या बाहेर घेऊ शकाल. झालं. मग याला आता फोडून 2 वेळा लिहायला लागेल. म्हणजे m बरोबर काय होईल? m बरोबर -1, इथलं चिन्ह अधिक घेऊ एकदा, वर्गमुळात 22 आणि छेदात 3, किंवा m बरोबर -1 वजा वर्गमुळात 22 छेदात 3. कळलं? या फक्त या चिन्हाला फोडून लिहिलं म्हणजे काय झालं? मग आपले 2 मुळं आले. एक म्हणजे -1 अधिक वर्गमुळात 22 छेदात 3, दुसरं म्हणजे -1 वजा वर्गमुळात 22 छेदात 3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. कळलं? जे चल असेल वर्ग समीकरणात त्याच्यासाठीचं सूत्रात फक्त इथं बदल करायचा आणि तुलना करायची सामान्य रूपासोबत आणि एबीसीच्या किमती घ्यायच्या, त्या त्याच्या जागेवर ठेवायच्या, त्याला सोडवायचं. ह्याच गणिताला तुम्ही आधी b वर्ग वजा 4ac ची किंमत याच्या वर जरी काढली असती, आपण याच्या आधीच्या गणितात जसं केलं तसं, तरी ह्याच्या ऐवजी किती आले असते? 88 आले असते तुमच्या इथं. हे जे सोडवलंय ह्याच्या जागेवर तुमचे डायरेक्ट 88 मांडता आले असते तुम्हाला, तरी इथून पुढे तुमचा सेमच आला असतं गणित. ठीक आहे ना. चला आता पुढचा प्रश्न, चौथा काय आहे? 5m² - 4m वजा 2 बरोबर 0. ठीक आहे. तर हे समीकरण तुम्हाला दिसते की हे आधीच सामान्य रूपासारखं आहे, म्हणजे याला सामान्य रूपात रूपांतरित करण्याची गरज नाही. मग आता सरळ याची तुलना करू. याची ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. मग तुलना केल्यावर वर्ग है ना, वर्गवाले पद म्हणजे a बरोबर किती होते? 5 है ना, b बरोबर किती होते? मग -4 है ना, चलाचा घातांक 1, चलाचा घातांक 1 चे सहगुणक म्हणजे b बरोबर -4. नंतर c स्थिरांक जिथे चल नाही असं पद है ना, c बरोबर मग इथे -2. ठीक आहे. आता आधी वाटल्यास आपण काय करू? b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. ठीक आहे ना, b वर्ग वजा 4ac ची किंमत. याच्यानंतरचं हे जे सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणं आहे ना, याच्या पुढे गेलं ना की आपल्याला पुढे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणं पण शिकायचं आहे. आणि याला डेल्टा म्हणतात किंवा याला दुसरं नाव आहे विवेचक. ठीक आहे ना, तर ते आपण पाहू पुढं. मग आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. b वर्ग वजा 4ac बरोबर bच्या जागेवर aच्या जागेवर cच्या जागेवर याच्या किमती ठेवू. b वर्ग म्हणजे काय होते? -4चा वर्ग वजा 4 गुणिला a किती 5 आणि गुणिला c किती आहे? -2. मग b वर्ग वजा 4ac ची किंमत कशी येते पहा. 4चा वर्ग वजा 4चा वर्ग अधिक 16 बरोबर आहे. 4 पंच 20, 20 दोन्ही 40, वजा वजा अधिक. कळलं? ठीक आहे का? है ना, 4चा वर्ग वजा 4चा वर्ग 16 वजा वजा अधिक 4 पंच 20, 20 दोन्ही 40. मग b वर्ग वजा 4ac ची बेरीज याची बेरीज किती ते? 6 अधिक 0 6, 4 आणि 1 5 56. b वर्ग वजा 4ac ची किंमत आली
56. ठीक आहे. आता ही किंमत आपण सूत्र पद्धतीच्या नुसार सोडवण्यासाठीचं जे सूत्र आहे त्याच्यात टाकू. आता इथं चल काय आहे या समीकरणात? यम. म्हणजे आपल्याला लिहायला लागणार आहे यम बरोबर सूत्र वापरून. सूत्र वापरून सूत्र काय आहे? यम बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac आणि या दोघांच्या पण छेदात 2a. मग आता इथे किमती ठेवू. किमती वजा बी. बीची किंमत काय आहे? वजा 4 वजा 4 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac ची किंमत काय आली आपली? 56. ती तशीच्या तशी लिहिली. ठीक आहे ना. छेदात 2 गुणिला a. याची किंमत किती होती? 5. समजलं? काय नाही, किमती ठेवल्या फक्त बस. मग आता यम बरोबर हे वजा वजा अधिक 4 झाले, अधिक वजाचं चिन्ह 56. 56चे अवयव पाडायचे. ठीक आहे ना. 56चे अवयव पाडून असे अवयव घ्यायचे, जोडी अवयवाची अशी घ्यायची ज्याच्यातून निदान एखादी संख्या तरी वर्गमूळाच्या बाहेर येऊ शकेल, म्हणजे तिचं वर्गमूळ निघू शकेल. जसं की आता तुम्ही 28 दुनी 56 केले तर 28 पण कशाचा वर्ग नाही, 2 पण कशाचा वर्ग नाही, त्याच्यामुळं काही बाहेर येणार नाही. मग त्याच्यानंतर 14 चूक 56 आहे ना. मग आपण ती जोडी घेऊ. 14 गुणिला 4 भागीला 5 2 किती झाले? 10. यम बरोबर 4 अधिक वजा. आता याच्यातले हे जे 4 आहेत वर्गमुळाच्या आतले, ह्याचं वर्गमूळ निघते, मग ते होतात 2 आणि इथे उरते वर्गमुळात 14 भागीला 10 जसेच्या तसे. पुन्हा एकदा आता इथे 2 आहेत, इथे 4 आहेत, मग ह्याच्यातून 2 कॉमन निघतात, सामायिक निघतात आहे ना. मग मधात काय उरते? या 4 मधला 2 गेला म्हणजे काय उरले? 2 आणि अधिक वजा इथला 2 बाहेर गेला म्हणजे काय उरला? वर्गमुळात 14 आणि खाली छेदात 10. आता या 10ला या 2 सोबत आपण कट करू म्हणजे 2 पंच 10 म्हणजे काय उरले? 2 अधिक वजा वर्गमुळात 14 आणि याला भागीला आहेत 5. ही आली आपल्या यमची किंमत. याच्यापेक्षा याला सोपं करून फायदा नाही, कारण 14चे अवयव जरी पाडले तरी 14च्या अवयवातला कोणताही अवयव ही वर्गसंख्या राहणार नाही, त्याच्यामुळे ते वर्गमुळातून बाहेर येणार नाही. मग झालं, इथंच राहू द्यायचं आणि याला तर फोडून 2 वेळा लिहायचं. मग यम बरोबर 2 अधिक वर्गमुळात 14 एकदा छेदात 5 व याला किंवा लिहितो मी, कारण आपल्याला आधी एक स्टेप राहिली ती म्हणजे ही किंवा यम बरोबर 2 वजा वर्गमुळात 14 भागीला 5. ठीक आहे ना. ह्याला एकदा अधिक घेतलं, एकदा वजा घेतला, मग ही झाली आपली मुळं. 2 अधिक वर्गमुळात 14 भागीला 5 व 2 वजा वर्गमुळात 14 भागीला 5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ठीक आहे. समजलं? ठीक आहे. 5वं गणित पाहू. सराव संचात 2.4 मधलं काय आहे? y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. तर हे सामान्य रूपासारखं नाही आहे वर्ग समीकरणाच्या, मग याला आधी रूपांतरित करू. याला कसं करता येईल? y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2 असं दिलेलं आहे. याला 3 ने गुणू म्हणजे हा छेदातला 3 कट होईल है ना. मग याला 3 ने गुणू. ठीक आहे ना. मग इथे गुणू, इथे गुणू, इथे गुणू. इथे जर 3 ने गुणलं तर हे 3y वर्ग. इथे जर 3 ने गुणलं तर 1/3ला 3 न गुणल्यावर हे 3 कटतील आणि इथे 3 न गुणलं तर 3 दोन्ही 6 होतील. म्हणजे हे होईल 3y वर्ग अधिक हे 3 कटल्यामुळं फक्त y आणि तो 6 पण इकडे घेऊन येऊ आपण, म्हणजे हे होईल असं 6 तिकडचा वजा होईल इकडे आल्यानंतर. आता झालं सामान्य रूपात सारखं वर्ग समीकरण. ठीक आहे. आता याची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. ठीक आहे ना. सामान्य रूपात आलं की तुलना करून घेऊ. मग काय होते? a बरोबर 3, b बरोबर काहीच नाही, y चा सहगुणक म्हणजे 1 आणि c बरोबर वजा 6. ठीक आहे. आता ABCच्या किमती माहीत झाल्या की आपण आधी काय करायचं? आता b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घ्यायची. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढणं म्हणजे काय? ह्या किमती
ह्या किमती ह्याच्या जागेवर ठेवायच्या. बी वर्ग म्हणजे काय, 1चा वर्ग वजा 4 गुणिला ए किती आहे 3 गुणिला सी किती आहे वजा 6. याला सोडवा. 1चा वर्ग 1 वजा 4 त्रिक वजा वजा करून घेऊ आधी, वजा वजा अधिक 4 त्रिक 12 12 सकम 72 म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली 72 आणि 1 73. कळलं. आता ही किंमत सूत्रात ठेवायची. सूत्र काय आहे सूत्र, इथे आता चल वाय आहे, मग वाय बरोबर लिहायला लागेल आपल्याला. वाय बरोबर मायनस वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac भागीला 2a. मग ठेवा किमती. वजा बीची किंमत किती आहे तुमची 1 म्हणजे वजा 1 अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा 4ac उत्तर किती आलं होतं 73. मग इथे येईल 73 आणि छेदात 2 गुणिला ची किंमत किती आहे 3. ठीक आहे ना. आता याला सोडवायचं. वजा 1 अधिक वजा वर्गमुळात 73 चे अवयव पडतील का, आणि ते पण असे अवयव ज्या अवयवाच्या जोडीतली एखादी संख्या ही वर्गसंख्या असेल त्याच्यामुळे ती वर्गमुळातून बाहेर काढता येईल. असं होईल का. 73चे अवयव पडणार नाहीत, त्याच्यामुळे ते तसेच राहतील. आता फक्त काय करावं लागेल, ते हे अधिक वजाचं चिन्ह वाटून द्यावं लागेल. म्हणजे वाय बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागीला 6 किंवा वाय बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागीला 6 झाले 2 मूळ. वजा 1 अधिक वर्गमुळात 73 भागीला 6 व वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागीला 6 ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. सोपं आहे ना. फक्त तुम्हाला सूत्र आणि सूत्रातली किमती ठेवणं एवढं जर का आलं तर या प्रकारचे गणितं तुम्हाला येतात. आणि अशा प्रकारच्या गणित पद्धतीवर परीक्षेला गणित 3 मार्कासाठी नेहमी विचारते. ठीक आहे ना. वर्गसमीकरण दिलेलं असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल सूत्र पद्धतीने सोडवा आणि मुळे काढा. कळलं हे. चला आता या सराव संचातलं शेवटचं गणित म्हणजे 6वं गणित पाहू. काय आहे 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. ठीक आहे ना. सामान्य रूपात आधीच आहे. तर मग याची 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0 ची आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना करू. है ना. जे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं त्याच्यासोबत तुलना करू. तुलना केल्यावर काय कळते, a बरोबर 5 है ना, a बरोबर 5, b बरोबर 13 आणि c बरोबर 8. बरोबर आहे. आता पुन्हा एकदा याला तुम्ही आधी बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून सोडू शकता. ह्या किमती उचलल्या याच्यात ठेवल्या, याला सोडवलं, बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढून घेतली आणि नंतर ती सूत्रात टाकली. किंवा आधीच सूत्र वापरा. सूत्र काय, आता चल x आहे म्हणजे x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळाच्या आत b वर्ग वजा 4ac छेदात 2a. मग x बरोबर वजा b ची किंमत टाकली 13 अधिक वजा वर्गमुळाच्या आत b चा वर्ग म्हणजे 13चा वर्ग. बरोबर आहे. वजा 4 गुणिला a किती 5 आणि गुणिला c किती 8. बरोबर आहे. आणि या सगळ्याच्या छेदात हे 2 गुणिला a म्हणजे 2 गुणिला 5. चला वजा 13 अधिक वजा, आता ह्या कंसाच्या वर्गमुळाच्या आतमधल्या सगळं सोडून घ्यायचं. 13चा वर्ग किती होते, 13चा वर्ग 169 वजा 4 पंच 20 आणि 20 8 160. बरोबर आहे. छेदात 2 गुणिला 5 किती झाले 10. मग आता याला सोडून घेऊ अजून. x बरोबर हे वजा 13 अधिक वजा वर्गमुळात 169 मधून 160 गेले, किती उरले वर्गमुळात 9. बरोबर आहे का. आणि खाली उरले 10. कळलं. मग आता हे वर्गमुळात 9 ही संख्या वर्गसंख्या आहे 9, त्याच्यामुळं तिचं
वर्गमूळ निघाल. म्हणजे काय होईल इथं वजा 13 आणि अधिक वजा वर्गमुळात 9 म्हणजे वर्गमुळाच्या बाहेर 3, कारण 3चा वर्ग 9 आहे किंवा वर्गमूळ 9चं वर्गमूळ 3 आहे. त्याच्यामुळं वरचं वर्गमूळ घेतलं तर 3चा वर्गचं वर्गमूळ कटून जाईल, वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे उरल फक्त 3 झालं. आता याला हे फोडून 2 वेळा लिहिता येईल आपल्याला. म्हणजे x बरोबर वजा 13 अधिक 3 भागिले 10 घेऊ है ना. याला सोडवलं तर कसं होईल, वजा 13 अधिक 3 वजा 13 अधिक 3 म्हणजे काय झालं, दोघांची संख्या चिन्ह वेगळे आहेत म्हणल्यावर 13तून 3 गेले वजा 10 भागिला 10, 10 कटले, काय आलं एक्सची किंमत वजा 1. किंवा आता वजा घेऊन पाहू. एक्स बरोबर काय लिहिता येते, वजा 13 जसं तसे फक्त 3चं चिन्ह वजा घ्यायचं भागिला 10. वजा 13 आणि वजा 3 किती झाले, वजा 16 भागिला किती 10. याला 2 भाग जाते, याला 8 याला 5 म्हणजे किती आलं उत्तर, वजा 8/5 झालं. मग ह्या 2 किमती लिहायच्या म्हणजे मूळ झाले, वजा 1 व वजा 8/5 ही दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत. ठीक आहे.